लंके खासदार व्हायला पाहिजे। इथून जरा एक चक्कर मारा, पाठ कंबर एक होईल तुमची। रस्ते तर पाहिजे, काहीतरी पाहिजे। नाही सुजय विखे नाही, यावेळेस लंके येणार। यावेळेस निलेश लंके यावा। बरं, दादांना वाटतं निलेश लंके यावं, आपल्याला काय वाटतं? निलेश लंके। तर घर बारीकच असतं, दरवाजा बारीकच राहतो। उड्डाण पूल बांधला म्हणजे लय मोठं काम नाही केलं। हा तर सामान्य हे म्हातारा माणूस जर टू व्हीलरवर चालला पडला, मी याला काय करायचं? लंकेश कोण? लंकेश। पण तुमच्या मनातला खासदार कोण? आम्ही मनातलं सोडूनच दिलेलं आहे। आपला विके विखे। पण खाली बीजेपी में नाही होणार, हा बीजेपी में नाही होणार, विके जे आपला सुजय विखे की निलेश लंके? आपण सांगतो आपण कोणाला मनातला खासदार सुजय विखे। दादा तुम किती नटलं तरी लंके जाणार। हा परिसर कोणता आहे? कोटला राजचंद्र। आता आपण कोटला या परिसरामध्ये आलेलो आहोत। नमस्कार, मी केतन येवले आणि आपलं नगर MS मध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत। तर नगर दक्षिण मतदारसंघाचा खासदार कोण, ही जी काय लढत आहे, तर ही महाराष्ट्रातली एक मोठी लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जातं। तर या ठिकाणी काका आहेत, तर यांच्याशी आपण संवाद साधूयात की नगर दक्षिणचा खासदार कोण? हॅलो, नगर दक्षिणचा खासदार सध्या तर विखे पाटील आहे, पण आमच्या मते लंके खासदार व्हायला पाहिजे। का बरं लंकेला तुमची लंकेकडे तुमचा कल का बरं? लंके एक सामान्य याच्यातला माणूस आहे, घरातला माणूस आहे आणि हे मोठे माणसं आहे आणि परत हे जनशक्ती म्हणजे खूप मोठे माणसं आहे, यांच्या 4 पिढ्याचं राजकारण आहे। हे नवीन आलेला मुलगा आहे आता सध्या आणि कार्य चांगलं करतो तो। लढत होतीये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत होतीये, तर तुमच्या मनातला खासदार कोण? आमच्या मनातला खासदार आता सध्या लंकेश आहे। का बरं लंकेकडे तुमचा कौल का? काय नाही, लंके यायला पाहिजे म्हणजे विकास तरी होईल। काय विकास झाला आपला? इथून जरा एक चक्कर मारा, पाठ कंबर एक होईल तुमची। रस्ते तर पाहिजे, काहीतरी पाहिजे। पाहू शकता की नगर शहरामधला कोटला परिसर आहे आणि रस्त्यांची दुरावस्था आपण या ठिकाणी पाहू शकतो। कारण जनतेचं जे काय म्हणणं आहे, मतदारांचं जे काय म्हणणं आहे की बाबा रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे, तर इथल्या खासदाराकडून आम्हाला म्हणावं तसं काम झालेलं नाही असे त्यांचे आरोप आहेत, माझे नाहीत। तर मतदारांच्या मनातला खासदार कोण? दादा नमस्कार। दादा नमस्कार। नगर मतदारसंघात आता जे काय रंगतदार लढत होते, तर तुमच्या मनातला खासदार कोण? लोकप्रिय निलेश लंकेजी। का बरं लंके साहेबांना कोण? लोकांना मदत करतायत सदैव, कधी फोन लावला कधी फोन उचलत आहेत, माझे कामं झालेत त्यामुळे। बरं, दादा म्हणतायत की त्यांचे कामं झाले, तुमची काय अपेक्षा आहे निलेश लंकेकडून? म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे की काय विकास कामं केली पाहिजेत नगर शहरामध्ये? शहरामध्ये रस्ते आणि समजा जे गरज असेल शहरासाठी, नाही का, वाहतूक। आता कोटला परिसराचा विकास कसा झालेला आहे? चांगलं झालेलं आहे। मग विखे का नकोत? आता जे माणसं ज्यांना आवडत नाही त्यांना सांगते ना। दादा सुजय विखे का बरं? का बरं? नाही सुजय विखे नाही, यावेळेस लंके येणार। यावेळेस लंके येणार असं दादा म्हणतात, का बरं? निलेश लंकेला कौल का तुमचा? सुजय विखे इलेक्शन झाल्यापासून इकडे पाहायलाच नाही। तुम्ही कोटला परिसरामध्ये राहता का? वाटतं कोण आलं पाहिजे? का असं निलेश लंके यावा। बरं, दादांना वाटतं निलेश लंके यावं, आपल्याला काय वाटतं? निलेश लंके। का बरं? त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत विकास कामांच्या? चांगले काम आहे त्यांनी। लॉकडाऊन मध्ये पण खूप कामे केलेले आहे लोकांसाठी, आणि विखे दादा जे गेले परत आले नाही, आम्हाला तर दिसले नाही। ज्यावेळेस निवडणूक होती पहिल्याची यायच्या आधी, त्यावेळेस आमचे पूर्ण लालटाकी भागावर, कोटल्या भागावर पूर्ण सगळे जागेवर तुम्ही ते येऊन गेले, पण आता यावेळेस ते काही दिसलेच नाही आम्हाला। बरं, मग विखे साहेबांनी तर नगरचा उड्डाण पूल केलाय? नाही, उड्डाण पूल केल्याने काय होतं, इथं लोकांचं धंदे पाणी पण पाहिजे ना लोकांना। विकास पाहिजे इथं लोकांना खायला प्यायला काही नाही। बरोबर आहे, दादांनी त्यांची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तर दादांच्या मनातला खासदार निलेश लंके आहेत। तुमच्या मनातला खासदार कोण? बोलो निलेश लंके। निलेश लंके तुमच्या मनातला खासदार कोण? का बरं लंके साहेब, का बरं? आणि म्हणजे तुमच्या अपेक्षा काय, त्यांच्या विकास कामं काय करावेत असे काय अपेक्षा तुमच्या? सर्वसामान्य माणसांनी बोलवलं तर लगेच येतात। बरं, तुमची काय अपेक्षा? आता तुम्ही तरुण तडफदार नेतृत्व आहेत, तुम्हाला काय वाटतं काय विकास कामं केली पाहिजे? तरुणांचे काय प्रश्न त्यांनी संसदेत मांडले पाहिजे? तुमचे वाघ काय या ठिकाणी कॅमेरे खाल्ला को कॅमेरे दाखवत आहेत। किती भारी रस्ते बना, ते रस्त्याचे काम व्हायला पाहिजे। बोला अजून काय लागतं? पब्लिकला काय लागतं? रस्त्याचे काम व्हायला पाहिजे। ज्या ज्यांचे पब्लिकला थोडी केलं,
म्हणजे या ठिकाणी जनतेचं म्हणणं आहे का फक्त उड्डाण पूल करून विकास कामं होत नाही, तर हे कोटला परिसर यांचं म्हणणं आहे की विकास कामं झालेलं नाही. तर या पाठीमागे या तर घर बारीकच असतं, दरवाजा बारीकच राहतो. उड्डाण पूल बांधला म्हणजे लय मोठं काम नाही केलं. हे आता सामान्य हे म्हातारा माणूस जर टू व्हीलरवर चालला पडला मी याला काय करायचं? उड्डाण पूल जाणार आहे का रोज? मग तुमच्या मनातला खासदार कोण? लंकेच आम्हाला दादा तुम्हाला खासदार त्याला नाही माहिती. हा? खरे खरे कोण? लंकेश दादा तुमच्या मनातला खासदार कोण? सुजय विखे की निलेश लंके? सध्याला माझ्या मनातलं तर खासदार तर आता सध्याला कुणी नाहीये. कारण का उड्डाण पूल आहे ना, पोटासाठी काही नाहीये. बरोबर आहे. पोटासाठी फक्त भाकरी पाहिजे बरोबर आहे. और भाकरीसाठी नोकरी पाहिजे. मग तुम्ही त्यासाठी कोणाला निवडून द्याल? आता इथं सुशिक्त जितके पण आहे सगळे बेकार आहे. बरोबर आहे. तुम्हाला आत्ता दाखवतो कुठे कुठे बसलेले सुशिक्त ज्यांना नोकऱ्या नाहीये. बरोबर. आमच्या तर खासदार साहेबांनी सांगितलं होतं का अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या येणार, मोठमोठे हे येणार म्हणून उद्योगपती येणार. काहीच नाही आला. पण तुमच्या मनातला खासदार कोण? आम्ही मनातलं सोडूनच दिलेलं आहे. सोडून दिलं खासदार कोण, तुम्ही कोणाला आमदार तरी तर कोण. मतदान करता, कोणी घ्या असं काय नाही. कोणाला तरी मतदान अरे करता. मतदान एखाद्या सामान्य माणसाला करू आम्ही. बरं ठीक आहे. दादा तुमच्या मनातला खासदार कोण? निलेश लंके लंके. दादांच्या मनातला खासदार निलेश लंके. दादा तुमच्या मनातला खासदार कोण? आपला विके विखे. पण खाली बीजेपी में नाही होणार. हा? बीजेपी में नाही होणार, विके जे आपला. बरं दादांच्या मनामध्ये जे काही खासदार आहेत ते सुजय दादा विखे आहेत. आता आपण या ठिकाणी आलोय शोले सरबत सेंटर इथे आहे. तर आपण इथल्या तरुण वर्गाच्या भावना समजून घेणार आहोत. त्यांच्या मनातला खासदार कोण? तुमच्या मनातला खासदार कोण? तुमच्या मनातला खासदार कोण? सुजय विखे की निलेश लंके? आपण नाही सांगतो आपण कोण तुमच्या मनातला खासदार कोण? निलेश लंके की सुजय विखे? सुजय दादा विखे पाटील. तुमच्या मनातला खासदार कोण? लंके. दादा तुमच्या मनातला खासदार कोण? लंके की सुजय विखे? निलेश लंके की सुजय विखे? तुमच्या मनातला खासदार? निलेश लंके. निलेश लंके. का बरं? ते काम चांगलं करतोय. तुमच्या मनातला खासदार? सुजय विखे. दादा तुमच्या मनातला खासदार निलेश लंके की सुजय विखे? तुमच्या मनातला खासदार कोण? निलेश लंके की सुजय विखे? माहित नाही मला. दादा तुमच्या मनातला खासदार? सुजय विखे. दादा तुमच्या मनातला खासदार कोण? तुमच्या मनातला खासदार कोण? निलेश लंके की सुजय विखे? आम्ही नोटावाले माणसं. तुमची प्रतिक्रिया तर मांडू शकता. नोटा मारा. या ठिकाणी या दादांना कोणाचंच काम पडत नाहीत, तर ते नोटाला मतदान करणार आहेत. तर काही विखे समर्थक आहेत. तुमच्या मनातला खासदार कोण? लंके की सुजय विखे? कोणी किती नडलं तरी लंके जाणार. का बरं निलेश लंके? राजा माणूस. राजा माणूस काम करतात ते. तुमच्या मनातला खासदार कोण? निलेश लंके. बरं तुम्ही कुठल्या मतदारसंघात येता? पिंपळगाव. बरं